प्रणव आत्मवंदन युनिक रेखी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण आता पाहणार आहोत मंत्रांची शक्ती. आणि ही कथा एक पौराणिक असून त्याद्वारे आपण मंत्रांचे सामर्थ्य समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्वदेवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता आणि ब्रह्मांडातील सर्व रेखीचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सत्ये नमः. मंत्रांची शक्ती आणि मंत्रांचे सामर्थ्य आणि गुरुद्वारे प्राप्त झालेल्या मंत्रांचे जर आपण गुरूंद्वारे जी दीक्षा मिळते त्याचे पालन करून जर ती मंत्र साधना केली तर जीवनामध्ये कशा प्रकारे फरक पडतो किंवा जीवन एक सुंदर आकार. ज्याप्रमाणे एखादा दगड असतो त्या दगडावरती योग्य ठिकाणी संस्कार करून मूर्तीची घडण होते आणि त्या मूर्तीला दैवत्वाचं रूप प्राप्त होऊन आपण तिची पूजा करतो. त्याचप्रमाणे कुणी कसाही असो त्याच्यामध्ये कुठलेही गुण नसोत अवगुण असोत किंवा तो आळशी असो कसा असो पण त्या व्यक्तीने जर एकदा मनाशी पक्काने जय केला गुरुच्या सान्निध्यात गेला आणि गुरु आज्ञेने तर मंत्र साधना केली तर जीवनातून अद्भुत लाभ होतात. जसे बघा महामूर्खातून कसे बनले महाविद्वान. एक मुलगा होता तो महामूर्ख होता. त्याचे नाव होते पाणिनी. त्याला विद्यालयात दाखल करण्यात आले तर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत पहिल्या वर्गातच नापास नापास नापास. वडील म्हणाले की यापेक्षा तर मरून जा. आई म्हणाली माझ्या पोटी जन्म घेतला आहेस यापेक्षा तर बरे झाले असते की माझ्या पोटी धोंडा जन्माला आला असता. तुझ्या वडिलांची नाराजी सहन करावी लागली नसती. दरवर्षी वडिलांची नाराजी व दटावणी सहन करावी लागली. 14-15 वयाच्या वर्षात आई वडिलांच्या रागवण्याने होणाऱ्या ग्लानीपायी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. पाणिनीने विहिरीवर गेला. महिला पाणी काढत होत्या तर तेथील दगडावर दोरीचे निशाण पडले होते. ते पाहून पाणिनीच्या मनात विचार आला की दोर घासल्याने जड दगडावर निशाण पडू शकतात तर अभ्यासाने माझी जड मती सुद्धा सुजाण होऊ शकते. शोध घेतला कोणत्या तरी गुरूंचा. त्यांनी त्याला श्री महादेवांच्या ओम नमः शिवाय मंत्रांचे छंद देवता बीजमंत्र वगैरे सांगून जप अनुष्ठानाची रीत सांगितली आणि त्याचे जीवन बदलून गेले. त्यांनी गुरु केला आणि गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मंत्र साधना केली. जसे डायनॅमो फिरतो तेव्हा ऊर्जा बनते तसेच आपण मंत्रांचा वारंवार जप करतो तेव्हा आध्यात्मिक ऊर्जा उत्पन्न होते. प्राणशक्ती आणि जीवनशक्ती दोन्ही विकसित होतात. परमात्म्याकडून जी चेतना येते ती जपल्याने जास्त येते म्हणून मंत्र दीक्षेचे महत्त्व जास्त आहे.
मंत्र दीक्षा ही आपल्याला गुरूंकडनं प्राप्त झाल्यामुळे त्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. आपण पाहिले असेल की गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात येते की जेव्हा आपल्याला गुरुद्वारे मंत्र प्राप्त होतो आणि त्याचे आपण मंत्रोच्चारण करतो, जप करतो, साधना करतो, त्यावेळेस त्या मंत्राच्या मागे गुरूंची शक्ती आणि गुरूंची अनुभूती आपल्याबरोबर असल्यामुळे आपल्याला त्या मंत्रांच्या द्वारे प्राप्त होणारी ऊर्जा ही जीवनभर प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक कार्यात आपल्याला पुढे नेण्यास उपयोगी पडते. एक उत्तम मनुष्य म्हणून आपण स्वतः घडू शकतो. मंत्र जपाने शरीराचे रोग, मनाची चंचलता आणि बुद्धीचे दोष मिटतात. जेथे शक्तीचा खजिना आहे तेथे गुरु कृपेने मंत्राद्वारे पोचविले. महादेवांची आराधना केली. महादेव तर आले नाही, सतत महादेवांची आराधना केली, मंत्रशक्तीने केली. महादेव तर आले नाही, पण त्यांचा नंदी आला. नंदी म्हणाला, भगवान शंकर समाधीत आहे, तू आपले ध्यान भजन चालू ठेव, असे पाणिनीला म्हणाले. शिवशंकर समाधीतून उठतील आणि आनंदित होऊन डमरू वाजवतील. डमरूतून जो ध्वनी निघेल त्याची जी मनोकामना असेल तिच्या अनुसार अर्थ लागेल. ज्यावेळेस मंत्र साधनेनंतर, शिवाची मंत्र साधना केल्यानंतर डमरूचा ध्वनी होतो, त्या डमरूच्या ध्वनीमध्ये ज्यावेळेस आपले जे विचार असतात किंवा आपली जी इच्छा असते ती त्यावेळेस साकार केली जाते. आणि डमरूच्या ध्वनीतून ज्याची जी मनोकामना असेल तिच्या अनुसार अर्थ लागेल. तो पाणिनी नामक मुलगा बसला जप करायला. गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करता करता ध्यानस्थ झाला. महादेव समाधीतून उठले, नृत्य केले आणि 14 वेळा डमरू वाजविला. नृत्तावसाने नटराज राजो ननादढक्का नवपक्ववासम ऊर्ध्वतुकाम सनकादिसी दासेत द्विमर्ष शिवसूत्रजातम नंदीकेश्वर कृत काशिकामध्ये हा श्लोक असून डमरूच्या ध्वनीतून सनकादी ऋषींना शिहोम शिहोम सोहम चा अर्थ कळला. पण त्याने तर त्याच्यातून 14 सूत्र प्राप्त केले. अ इन रिंग अउन ए औच हे वरट लन इत्यादीच्या साह्याने संस्कृतचे व्याकरण बनवले. पाणिनीने जो मुलगा आईवडिलांना नकोसा होता, त्याच्यामध्ये बुद्धी नव्हती, त्याने गुरुच्या सानिध्यात आल्यानंतर गुरुच्या सांगण्यानुसार जेव्हा मंत्र साधना केली त्यावेळेस त्याला या विद्या प्राप्त झाल्या आणि संस्कृतचा मोठा विद्वान बनला. तो मुलगा संस्कृतचा मोठा विद्वान बनला. पाणिनीला मंत्र मिळाला तर बनले पाणिनी मुनी. आणि अशा काही शक्ती जागृत झाल्या की त्यांनी संस्कृतचे व्याकरण बनवले. त्यानंतर त्याच्या व्याकरणाची बरोबरी करणारे कोणतेही व्याकरण बनले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू सुद्धा त्याच्या व्याकरणाचा सन्मान करीत होते. पाणिनी मुनींची प्रशंसा करताना पंडित नेहरू म्हणतात, किती महान व्याकरण आहे याचे. विद्यार्थी पहिलीपासून आचार्य म्हणजे MA पदवीपर्यंतचे शिक्षण संस्कृत शिकला तर पाणिनी मुनींचेच व्याकरण कामी येते. मंत्र जपाने चंचलता मिटते आणि योग्यता विकसित होती. ही मंत्राची कशी शक्ती आहे जेव्हा महामूर्खातून विद्वान बनू शकतो.
तेव्हा जीवात्म्यातून परमात्म्याचा लाडका ब्रह्म व्यक्ता बनला तर काय आश्चर्य आहे. हे मंत्र साधनेचे एक तपोबोल आहे. गुरुच्या सानिध्यात किंवा गुरूंच्या द्वारे प्राप्त झालेला मंत्र जो निष्ठेने आणि सांगितलेल्या प्रत्येक कृती करत केला तो मंत्र जप गुरूंच्या दीक्षेने सफल होतो. गुरु स्वतः तो त्या आपल्या शिष्याकडून करून घेतात. यासारखे दुसरे उदाहरण कुठे पाहायला मिळणार नाही. पाणिनी मुनी हे संस्कृतचे आजही जो संस्कृतचा अभ्यास केला जातो ते संस्कृतचे आचार्य आहेत. त्यांच्याच व्याकरणाचा अभ्यास आसगायत केला जातो आणि त्यांच्याचद्वारे आसगायत व्याकरणावर संस्कृतवर अनेक लोक अभ्यास करतात, PhD करतात, अनेक प्रकारचे प्रबंध निबंध लिहितात. त्याचे मूळ स्थान मूळ गुरु आहेत पाणिनी मुनी. अशा ह्या थोर पाणिनी मुनींच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. ही कथा एवढ्यासाठीच इथं घेतली की मंत्र जो विश्वासाने आणि गुरुनी सांगितल्याप्रमाणे जर आपण त्यास केला, जी साधना आहे, जी उपासना आहे, त्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे निष्ठेने केली तर नक्कीच जे आपल्याला हवं ते नाही, जे गुरु आपल्यासाठी योग्य आहे ते नक्कीच घडते. पाणिनी मुनींसारखे प्रत्येकाच्या जीवनात एक प्रकारचे अलौकिक तेज प्राप्त होते. बघा, जेव्हा व्यक्ती असतो तोपर्यंत त्याचं नाव असतं, पण जेव्हा व्यक्ती जातो तरीही त्याचे नाव उरते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या घटना घडावा, कृती घडाव्या. व्यक्ती ही सावली आहे, ती आज असेल उद्या नसेल, पण त्याची कृती, त्याचे आचार विचार हे तो केल्यानंतरही पिढ्यानपिढ्या राहतात. त्यासाठी पाणिनी मुनींसारखं आपण हे गुरूंचरणी अंतर्बाह्यरित्या काया वाचा मने त्यांची साधना करूया, उपासना करूया, मंत्र जप करूया. जे काही भगवंता माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला प्राप्त करून दे. हेचे दान देगा देवा तुझा विसरणा व्हावा. गुण गाईन मे आवडीने हीच माझी सेवा. एवढेच मागणे मागावे. कुंती मातेनी सुद्धा हेच मागणे मागले होते की सतत मला तुझे स्मरण होते, याशिवाय काहीही नको. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय सद्गुरू.